नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत ज्याची महाराष्ट्रातील लाखो तरुण आणि सरकारी कर्मचारी आतुरतेने वाट पाहत होते. मे 2026 मध्ये महाराष्ट्र शासनाने नोकर भरतीच्या प्रक्रियेत आणि प्रशासकीय रचनेत आमूलाग्र बदल घडून आणणारा एक ऐतिहासिक शासन निर्णय म्हणजेच GR जारी केला आहे. हा निर्णय म्हणजे सरकारी व्यवस्थेला एक पूर्णपणे नवीन आणि आधुनिक रूप देण्याचा प्रयत्न आहे. चला तर मग या संपूर्ण प्रक्रियेच्या खोलात जाऊया आणि ह्या नव्या भरती सुधारणांचा नक्की अर्थ काय आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आजच्या या सविस्तर विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण पाहणार आहोत 1. भरती पुढील आवाहने. 2. व्हिजन 2047 म्हणजेच प्रशासनाचे सुलभीकरण. 3. भरती प्रक्रियेतील मुख्य बदल. 4. नियम आणि परीक्षांचे मानकीकरण. आणि 5. मृत संवर्ग आणि आधुनिकीकरण. तर वळूया पहिल्या भागाकडे. विभाग 1. भरतीपुढील नक्की आव्हाने काय होती? आता शासनाला एवढा मोठा निर्णय घेण्याची अचानक गरज का भासली? कारण जुनी पद्धत तुम्हाला माहितीच असेल, प्रत्येक विभागाच्या वेगवेगळ्या परीक्षा. यामुळे प्रक्रियेत प्रचंड विलंब होत असे आणि पदे अनेक महिने किंवा अगदी वर्ष रिक्त राहत असत. याचा थेट फटका प्रशासकीय कार्यक्षमतेला बसत होता. या उलट आता जी नवीन पद्धत आलीये ती एकाच गोष्टीवर फोकस करतीये: एकत्रित परीक्षा, जलद नियुक्त्या आणि अतिशय सुलभ प्रशासन. आणि जुन्या व्यवस्थेमुळे उमेदवारांची किती फरफट होत होती हे यावरून अगदी स्पष्ट होतं. समान पदांसाठी वेगवेगळे अभ्यासक्रम, वेगवेगळ्या तारखांना होणाऱ्या अनेक स्वतंत्र परीक्षा आणि सर्वात कठीण म्हणजे प्रत्येक परीक्षेसाठी भरावं लागणारं वेगळं शुल्क. या सगळ्याचा परिणाम म्हणून उमेदवारांवर प्रचंड मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक ताण येत होता. आनंदाची बातमी ही आहे की या नवीन शासन निर्णयात या तणावाची अधिकृतपणे नोंद घेतली गेलीय आणि त्यावर उपाय शोधला गेलाय. आता वळूया यावरील उपायाकडे. विभाग 2. व्हिजन 2047 आणि प्रशासनाचे सुलभीकरण. एक लक्षात घ्या, हा संपूर्ण बदल अचानक झालेला नाही आहे, तर तो विकसित महाराष्ट्र 2047 या व्हिजन डॉक्युमेंटवर आधारित आहे. आणि याचं मुख्य धोरण आहे किमान शासन आणि कमाल प्रशासन. हे फक्त एक वाक्य नाहीये, तर या संपूर्ण प्रशासकीय बदलाचा तो पाया आहे. याचा अर्थ अनावश्यक गुंतागुंत कमी करून प्रशासनाचा वेग आणि पारदर्शकता सर्वोच्च पातळीवर नेणे. या प्रशासकीय सुलभीकरणाची मुख्य उद्दिष्टे काय आहेत? तर अत्यंत पारदर्शक आणि नागरिक केंद्रित भरती प्रक्रिया प्रस्थापित करणे, शेकडो परीक्षांऐवजी एकत्रित परीक्षा घेऊन उमेदवारांचा ताण कमी करणे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांची कामं वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रशासनातील रिक्त पदे अतिशय वेगाने भरणे. थोडक्यात सांगायचं तर शासनाला असं फ्युचर प्रूफ मनुष्यबळ तयार करायचे जे भविष्यातल्या कोणत्याही आव्हानाला सामोरं जाऊ शकेल. आता आपण विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. विभाग 3. भरती प्रक्रियेतील मुख्य आणि धोरणात्मक बदल. हा खऱ्या अर्थाने एक गेम चेंजर बदल आहे. पूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCची कार्यकक्षा मुख्यतः गट अ आणि काही विशिष्ट गट ब राजपत्रित अधिकाऱ्यांच्या भरतीपुरती मर्यादित होती. पण आता तसं नाहीये. आता या नव्या कार्यकक्षेत गट ब अराजपत्रित आणि गट क च्या संवर्गांचाही समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच आता राज्य सरकारच्या बहुतांश नोकऱ्यांची भरती एकाच छत्राखाली MPSC मार्फत होणार आहे. हा आकडा बघा, 553. होय, राज्यभरातील तब्बल 553 वेगवेगळ्या संवर्गांचे म्हणजेच कॅडर्सचे सेवा प्रवेश नियम एका झटक्यात सुधारित करण्यात आले आहेत. यावरून या बदलाची व्याप्ती किती अवाढव्य आहे याची आपल्याला कल्पना येईल. ही काही साधीसुधी दुरुस्ती नाही, तर ही एक महाकाय प्रशासकीय क्रांती आहे. आणि हा तर उमेदवारांसाठी सर्वात मोठा आणि सुखद हक्क आहे. कोणत्याही गट ब अराजपत्रित आणि गट क च्या पदांसाठी यापुढे तोंडी परीक्षा म्हणजेच मुलाखती घेतल्या जाणार नाहीत. मुलाखतींमधील पक्षपातीपणाच्या ज्या तक्रारी वारंवार ऐकायला मिळायच्या त्यांना आता पूर्णविराम मिळाला आहे. तुमची निवड आता फक्त आणि फक्त लेखी परीक्षेतील मेरिटवर म्हणजेच तुमच्या स्वतःच्या गुणवत्तेवर आधारित असेल. आहे की नाही भारी बातमी? पण इथे एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे. या नव्या नियमांचा प्रभाव काही स्वतंत्र वैधानिक संस्थांवर पडणार नाही. जर कोणी शिक्षक होण्याची तयारी करत असेल तर पवित्र पोर्टलद्वारे होणारी भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणे सुरू राहील. पोलीस भरती मंडळाची कार्यपद्धतीही बदललेली नाही. त्यामुळे त्या विशिष्ट क्षेत्रातील उमेदवारांनी आपला अभ्यास आणि मार्ग पूर्वीसारखाच चालू ठेवायचा आहे. पुढे जाऊया. विभाग 4. नियम आणि परीक्षांचे मानकीकरण. एक अत्यंत सुटसुटीत व्यवस्था.
शेकडो स्वतंत्र परीक्षांचा हा सगळा गोंधळ सरकारने कसा सोडवलाय हे या तक्त्यावरून लक्षात येईल. प्रशासकीय स्वरूपाचे तब्बल 252 संवर्ग एकत्र करून आता फक्त 17 परीक्षागट तयार केलेत आणि 221 तांत्रिक संवर्गांसाठी आता फक्त 29च परीक्षागट असतील. विचार करा, पूर्वी जिथे प्रत्येक पदासाठी वेगळी परीक्षा द्यावी लागत असे, तिथे आता मोजक्या संयुक्त परीक्षांद्वारे उमेदवारांना अनेक पदांसाठी एकाच वेळी प्रयत्न करता येईल. उमेदवारांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार. आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे केवळ जुन्या पदांचे एकत्रीकरणच झालंय असं नाही, तर प्रशासनाची भविष्यातील गरज ओळखून गट अ आणि ब अंतर्गत तब्बल 18 नवीन सेवा निर्माण करण्यात आल्या आहेत. यातून विविध विभागांमधील 93 वेगवेगळ्या संवर्गांना सुव्यवस्थितपणे एकाच जागी सामावून घेतलंय. हे एवढं मोठं काम शासनाने नक्की कसं साध्य केलं? तर त्यासाठी एक अत्यंत तर्कशुद्ध मार्ग वापरला गेला. सगळ्यात आधी विविध विभागांमध्ये असलेल्या समान कर्तव्यांचं विश्लेषण करण्यात आलं. मग त्या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाचे निकष संपूर्ण राज्यासाठी एकसारखे म्हणजे प्रमाणित केले. आणि अंतिम टप्पा म्हणजे त्या समान पदांसाठी एकच संयुक्त परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. अगदी सोपं आणि प्रभावी. आता येऊया शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या मुद्द्याकडे. विभाग 5 मृत संवर्ग म्हणजेच डेड कॅडर्स आणि आधुनिकीकरण. नोकरशाहीत हल्ली वारंवार ऐकू येणारा हा शब्द आहे मृत संवर्ग किंवा डेड कॅडर. आता हे म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर बदलत्या तंत्रज्ञानामुळे किंवा प्रशासकीय रचनेमुळे ज्या पदांची आता प्रशासनाला नव्याने गरज उरलेली नाही अशी पदे. कामाचं स्वरूप पूर्णपणे बदलल्यामुळे यापुढे या विशिष्ट पदांवर नवीन भरती केली जाणार नाही. ही पदे अशी अचानक कालबाह्य का झाली? अगदी साहजिक आहे. आजकाल सरकारी कार्यालयांमध्ये माहिती तंत्रज्ञान म्हणजेच IT सिस्टमचा प्रचंड वापर सुरू झालाय. पूर्वी जी कामे हाताने केली जायची त्यांचं आता ऑटोमेशन झालंय. उदाहरणार्थ, काही लघुलेखक किंवा टंकलेखकांसारख्या पदांच्या दैनंदिन जबाबदाऱ्या आजच्या डिजिटल युगात कालबाह्य ठरत आहेत. म्हणूनच प्रशासकीय पुनर्रचनेचा भाग म्हणून ही पदे बंद केली जात आहेत. पण थांबा, जे कर्मचारी सध्या या पदांवर काम करत आहेत त्यांनी अजिबात घाबरून जाण्याचं कारण नाही. शासनाने हे अगदी स्पष्ट केलंय की जरी हे संवर्ग नवीन लोकांसाठी बंद केले असले तरी जे कर्मचारी आधीपासून तिथे कार्यरत आहेत त्यांची नोकरी आणि त्यांचे सर्व्हिस बेनिफिट्स पूर्णपणे सुरक्षित राहतील. आणि जाता जाता प्रशासनातला हा आणखी एक मोठा रचनात्मक बदल पाहूया. काही विशिष्ट पदांसाठी आता थेट बाहेरून भरती म्हणजेच सरळ सेवा भरतीऐवजी अंतर्गत पदोन्नती आणि प्रतिनियुक्तीला जास्त प्राधान्य दिले जात आहे. यातून जे लोक आधीच सरकारी सेवेत आहेत त्यांच्यासाठी प्रगतीच्या अनेक नवीन संधी खुल्या होणार आहेत. तर आपण पाहिलं की लालफितशाही, विलंबाची प्रक्रिया आणि अनावश्यक परीक्षांचा तो जुना ताण मागे सोडून महाराष्ट्र आता एका अत्यंत आधुनिक, एकत्रित आणि पारदर्शक भरती प्रक्रियेकडे वाटचाल करत आहे. आजच्या विश्लेषणाच्या शेवटी तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. आज घेतलेले हे ऐतिहासिक निर्णय, हे आधुनिक तंत्रज्ञान आणि ही सुलभ भरती प्रक्रिया 2047च्या विकसित महाराष्ट्राचे प्रशासकीय चित्र नक्की कसं बदलेल यावर नक्की विचार करा. अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी जोडलेले रहा, ज्ञान मिळवत रहा आणि नेहमी पुढे जात रहा.